हाच्या फेलिसिटेशनच्या कार्यक्रमात आमच्यामध्ये आत्ताच उलोवंक गेले अरुण सिंगजी, नॅशनल जनरल सेक्रेटरी भारतीय जनता पार्टीचे. आमच्यामध्ये असतात आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानवडे, जनरल सेक्रेटरी बाब दामो नाईक, नरेन सावयकर. व्यासपीठाचेर आसात बाब प्रेमानंद मामरे, माजी खासदार बाब विनय तेंडुलकर, सर्वानंद. समोर आशिल्ले बाकीचे सगळे मंत्री, आमदार, कार्यकर्ते भाव आनी भयणानो. सगळ्यात पयली नवनिर्वाचित अध्यक्ष जाल्यात तितक्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. परत एकदा माझ्या खातीर तांकां ताळयो मारात. आम्ही ऑलमोस्ट 36 मतदारसंघांनी अध्यक्ष निवड कंप्लीट जाली. उरलेल्या 4 मतदारसंघांनी अध्यक्ष नॉमिनेट जातले आणि जेणे करून 40 मतदारसंघांनी 100% आम्ही ही प्रोसेस कंप्लीट करतले. जुन्या अध्यक्षांचे ज्यांच्यानी जबाबदारी आत्ताच म्हणजे 60 वर्सां कदाचित जुने अध्यक्ष थोडेसे सिनियर असले, त्यांनी 45 वर्साच्या सकयल्या भुरग्यांचे कडेन जबाबदारी दिल्या. हांव जुन्या अध्यक्षांचे खरोखरूच अभिनंदन करता. सगळे येता आसतना बरें आपल्या वयलें मातशें काम सोंपलें म्हणून एकदां ते घे म्हणून म्हणटाले. अशा पद्दतीन एकामेका कडेन पास ऑन करता पळयली. म्हणजे हांवें सुरजाक पळयतालो, सुरज चड हांसोंक लागलो. मातसो येयलो तेन्ना म्हणजे आतां जबाबदारी सोंपली एकदाची म्हणून. सुरज जबाबदारी सोंपोंक ना, आनीक जबाबदारी वाडल्या. म्हणजे बऱ्याच जाणांक जर जबाबदारी सोंपल्या म्हणून दिसा आसत जाल्यार कोणाचीच जबाबदारी सोंपोंक ना. सगळ्या जुन्या अध्यक्षांची जबाबदारी तितकीच आसा, कारण तांकां गायड करप, त्यांच्या बरोबर रावन काम करप आनी तुमकां अजुनूय बी म्हणजे पार्टीच्या बरोबरीन जिल्ल्याचेर आसतले, प्रदेशाचेर आसतले, मोर्चांचेर आसतले, अशी पार्टीन खूब कामां आसा. त्या वेगवेगळ्या पदांचेर तुमच्योय नेमणुको जावपाच्यो आसा. आपूण रिलीव जालो अशें समजू नाका. पार्टीचें काम सगळ्यात कार्यकर्तो हे सगळ्यात व्हडलें काम आसा आनी कार्यकर्तो हे सगळ्यात व्हडलें पद आसा. आनी तें पद आपल्या कडेन आसल्या कारणान कोणाकूच अशें दिसचें न्ही की बाबा चल आपूण आपली एकदाचे तकले वयले काडले आनी हेज्या तकलेर दवरली माळ म्हणून. तशें समजू नाका, कारण म्हाका तुज्या चेहऱ्या कडेन पयल्या उपरांत तशें दिसलेलें म्हणून हांवें तुजेंच नांव घेतलें. ओके, त्या खातीर सगळ्यात पयली हांव तुमचे जुन्या अध्यक्षांचें अभिनंदन करता की फाटल्या तशें पळोवंक वचत जाल्यार सगळ्या जाणांक टेन्युअर चड मेळ्ळो. म्हाका दिसता हो टेन्युअर सगळ्या जाणांचो 5 वर्सांचो टेन्युअर जालो. 5 वर्सां टेन्युअर तुमी मंडळ अध्यक्ष म्हणून उरले आनी तुमच्या कार्यकाळात पार्टी परत एकदा 2022 आमी सत्तेर हाडपाक शकले. आनी बऱ्याच जाणांनी सगळ्यांनी एफर्ट्स केले, आमदारांनी एफर्ट्स केले, आमदार जिखलेत. बट अध्यक्षाचोय रोल हो तितकोच इम्पॉर्टंट उरता. त्या म्हणजे खूब कडेन इम्पॉर्टंट उरता. हांव कित्याक सांगता, थोडे कडेन जेन्ना पार्टी कॅन्डिडेट बदलता तेन्ना तरी तो सामको इम्पॉर्टंट उरता. कारण फर्मली पार्टी बरोबर रावप आनी पार्टीचें काम फुडें घेवन वचप हें सगळ्यांनी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी पार्टी खातीर तें काम सातत्यान केलां. आनी आमी ज्या पद्दतीन म्हणटा नेशन फर्स्ट, सेकंड पार्टी आनी थर्ड आमी आसात. आनी त्याच धर्तीचेर तुमी सगळ्या जाणांनी तें काम केलां. म्हणून हांव फाटल्या अध्यक्षांक तुमच्या टेन्युअरान तुमी परत एकदा आमकां सत्तेर हाडल्या बद्दल हांव मनापासून तुमच्या सगळ्यांचें खूब खूब अभिनंदन करता. नवीन अध्यक्षांचेर जबाबदारी आसतना सांगता हांव, तसो पळोवंक वचत जाल्यार रोखडेच जिल्ला पंचायतीच्या इलेक्शनाची जबाबदारी तुमचेर आसा. थोड्यांचेर म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनाची जबाबदारी आसा. म्हाका दिसता जिल्हा पंचायत इलेक्शन मोस्ट प्रोबेबली डिसेंबर 25 आनी म्युनिसिपालिटीचे इलेक्शन इन मार्च 26. म्हणजे सगळ्या अध्यक्षांक रोखडेच म्युनिसिपालिटी आनी जिल्हा पंचायत ह्या इलेक्शनाक वचपाचें आसा. ताज्या उपरांत आमचे मेन MLA इलेक्शन हे 27 जातले आनी ताज्या उपरांत 29 हे MP इलेक्शन जातले. ताज्या मदीं पंचायती जातल्यो तितून हांव पडना, कारण त्यो पंचायती मागीर म्हणटाले म्हाकाच रावंक जाल्यार तूं आनी खंयचें सांगता काय म्हणटात मागीर. त्या ती पंचायतीच्या इलेक्शनाचेर हांव उलोवंक ना. पण आमकां 3 इलेक्शनां ही खूब म्हत्वाची इलेक्शनां ही हांव म्हणटलो की त्या मतदारसंघात त्या मंडळ अध्यक्षाच्या लिडरशिपीच्या सकयल लडोवपाक जाय. ताच्या आमकां जर मतदारसंघ जिखपाक जाय आसत जाल्यार मंडळाचो अध्यक्ष हो म्हत्वाचो आसता. आमी जशें म्हणटा की बूथ जिखपाक जाय आसत जाल्यार बुथाचो अध्यक्ष म्हत्वाचो आसता. बुथाचो अध्यक्ष जर बरो आसत जाल्यार तो आमी बूथ जिखूंक शकता इजिली आनी बऱ्या पद्दतीन जिखूंक शकता. आनी जर मंडळाचो अध्यक्ष बरो आसत जाल्यार आमी सहज मतदारसंघ जिखपाक शकतले. कारण बाकीच्या राज्यांनी एक मतदारसंघात 3-3, 4-4 मंडळां आसता. पण आमच्या राज्यात
मंडळ इज इक्वल टू मतदारसंघ म्हणून आम्ही मंडळाचो अध्यक्ष हो खरोच बरो आसचो पडटा, म्हणजे आमदाराच्या पेक्षा म्हणजे चड बरो आसचो पडटा. कित्याक एकदां जर आमदाराक फावना जाल्यार तो सगळ्या लोकांच्या घरा कडेन वचूंक जाय. कारण हांवें आमदाराक फावना एकाच खातीर म्हटलें, आतां हांव मुख्यमंत्री आहा, म्हाका काय सगळ्यांच्या घरा कडेन वचूंक एकदां मेळना, म्हणून आमच्या अध्यक्षांक घरा कडेन वयचें. मंत्र्याक जर फावना जाल्यार तेनी लोकां कडेन संपर्क हो सातत्यान दवरप हो गरजेचो आसता. म्हणून आमी जेन्ना म्हणटा पळय न्ही, आमी सदांच म्हणटा की मंडळ किंवा मतदारसंघ जिखता आसतना हो फक्त एकट्या मनशा खातीर, म्हणजे आमी जेका कोणाक टिकेट दिता तेज्या खातीर जिखता अशें समजू नाकात. आमी जिखता भारतीय जनता पार्टी खातीर, आमी जिखता माननीय मोदीजीच्या खातीर, कारण डबल इंजिनचें सरकार म्हणून आमी जिखता. आमी राज्यांत केल्ली काम, आमी जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ओवरऑल डेव्हलपमेंट आमी जे सरकार म्हणून जे करता तेका लागूनय मत मारता. आमी जिखता जेका आमी टिकेट दिता त्या मतदारसंघात तेजो काही थंयसर प्रभाव आसता म्हणून तेका लागून मतां मारता. आनी पांचवें कितें म्हत्वाचें आसत जाल्यार आमचो मंडळाचो अध्यक्ष सुद्दां तितकोच म्हत्वाचो आसता, कारण तेकाय लागून लोक जे आसता त्या मंडळांत तेणी जितकें काम केलां, तेणी लोकां कडेन संपर्क कितलो केला, लोकां कडेन कशा पद्दतीन वागता, हाकाय लागून लोक हे त्या मंडळांत किंवा त्या मतदारसंघात आमकां मतदान करता. म्हणून आमी जेन्ना म्हणटा की सगळ्या जाणांनी की आमी फाटलेय फावटी आमचो अनुभव हांव मुद्दाम अनुभव इतक्याच खातीर सांगता की फाटलेय फावटीचे काही मतदारसंघातले आमचे मंडळ अध्यक्ष फर्मली पार्टी बरोबर रावले. पार्टी जो निर्णय घेता तो म्हाज्या खातीर मान्य, पार्टी जो जेका कॅन्डिडेट म्हणून दिता तो म्हाज्या खातीर फर्म, म्हणजे म्हाज्या खातीर सर्वमान्य म्हणटा तसो. आनी त्याच्या खातीर तेणी कंटिन्युअसली आपलो इंटरेस्ट खंयच ना तर पार्टीचो इंटरेस्ट पार्टीच्या कॅन्डिडेटाक निवडून हाडपाक जाय म्हणून रात आनी दीस काम केलें. हांव खरोखरूच म्हणजे अशा पद्दतीचेंच काम हे तुमच्या सगळ्यां कडल्यान अपेक्षीत आसा. तशें जर सगळे अध्यक्ष जर पळयले जाल्यार मॅक्झिमम अध्यक्ष हे आमच्या युवा मोर्चांतल्यान आयिल्ले सगळे कार्यकर्ते आसा. पयलेच फावटी पार्टीन जेन्ना बिलो 45चो निर्णय घेतलो, थोडोसो फाटी फुडें आमी सगळेच आयले, तुमी न्ही, आमी बी वयर मातशे फाटी फुडें आयले की आतां कोण मेळटले, कशें मेळटले, कितें जातलें, कोण परत सगळ्यांनी तर म्हणजे बरेच जाण गव्हर्मेंट सर्विसेक आसलेले काय जावंक शकना, प्रायवेट सर्विसेक आसलेल्याक टायम मेळना, मागीर जातलो कोण ह्या ती प्रश्नचिन्ह आसलें. बट तरी सुद्दां म्हणजे प्रत्येक मतदारसंघात विचार करून जेची निवड केली आनी जेन्ना पळय आसत जाल्यार 50 ते 60% कार्यकर्ते हे मुळात आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे काम हे 2008-2009 हाज्या तेंच्यांनी सुरवात केल्ले तेच कार्यकर्ते आज मंडळाचेर पावल्ले आसा. म्हणजे पार्टी जी आसा ही आनीक यंग जाली म्हणपाक कांयच हरकत ना, पार्टी युवा जाली. म्हणजे फुडल्या 25 वर्सांक माननीय मोदीजी जे विकसीत भारत हे स्वप्न जे पळयता तें साकार करपा खातीर हांव 2027 न्ही तर तेज्याय फुडें परत एकदां सत्ता हाडपा खातीर आमी सातत्यान सगळ्यांनी वावुरपाक जाय, सातत्यान सगळ्यांनी काम करपाक जाय. ती एक यंग यूथ ब्रिगेड आमच्या कडेन मंडळ अध्यक्षांची तयार जाल्ली आसा. अध्यक्ष नवीन जाल्या उपरांत ताजी स्पिरीट, ताजी काम करपाची प्रत्येकाची स्टायल ही वेगळी आसतली. पण एक गजाल लक्षांत घेवपाक जाय, आमी सातत्यान ओल्ड जुनो अध्यक्ष आसतलो, त्या मतदारसंघाचो आमदार आसतलो, हेजी एडवायस घेवप ही गरजेची आसा. काम म्हाका जाय तशेंच हांव करतलो अशें न्ही, तर काम हांव पार्टीक जाय तशें करतलो. म्हणजे जर खंयसरूय कॉन्फ्लिक्ट दिसता आसत कदाचित आमदार आनी मंडळ अध्यक्षा मदीं, पार्टीचे जनरल सेक्रेटरी आसा, पार्टीचो स्टेट प्रेसिडेंट आसा, हाज्या कडेन उलोवन थंयसरले इशू रिजॉल्व करप आनी पार्टीचें काम वाडोवप हें आमचें पयलें काम आसा. म्हणून पार्टीचें काम वाडयता आसतना फाटले फावटी आमकां कितले बूथ हल्लेले आसा, कितले बूथ आमचे कमी पडलेले आसा हाजेर चांचपणी करून स्वता प्रवास त्या मतदारसंघात पूर्णता करप ही तुमची जबाबदारी आसा. हाज्या फुडले मंडळाचे पुराय इलेक्शन्स जातले, मोर्चांचे इलेक्शन्स जातले, बट त्याय सगळ्या पदांचेर पार्टीचे बरे कार्यकर्ते येवन संघटनात्मक काम आमी कशा बऱ्या पद्दतीन वाडोवपाक शकतले हे सगळें म्हत्वाचें आसा. आनी हे सगळें करता आसतना फोकस जो आसतलो हो 2027च्या निवडणुकीचेर आसतलो. आनी तो फोकस दवरून म्हाका दिसता आमी सगळ्यांनी कामाक लागपाची गरज आसा. आनी हे सगळें करता आसतना आमी सातत्यान आमच्या पार्टीचो ध्येय आनी धोरण विच इज एन अंत्योदय, म्हणजे समाजांतलो शेवटच्या मनशा पर्यंत
आम्ही आमच्या केंद्र सरकाराच्यो योजना, राज्य सरकाराच्यो योजना ह्यो सदोदीत कार्यकर्त्यांच्या पासून पावय दिल्ले आसा. मुद्दामून याद करात 2012ची निवडणुका जाल्या उपरांत सगळ्यात पयलीं सोशल सेक्टरांतल्यो योजना जर खंयच्या राज्यांत सुरवात जाली जाल्यार त्या गोंय राज्यांत सुरवात जाली. जेन्ना आमी 500 रुपयाचे दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेचे फॉर्म हे जर सगळ्यांत पयलीं कोणी भरले जाल्यार ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या घरा कडेन वचून पंचायतींनी म्हणजे बारीक बारीक कॅम्प लावन 500 रुपयाचे फॉर्म भरलेले याद करात. आणि म्हणून 1,40,000 लोक अजूनही पेन्शन घेतात. ते दीस लोक अजूनही याद काडटात कारण म्हाजो फॉर्म म्हणजे हांगासर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरा कडेन येयल्यान तेंच्यांनी फॉर्म भरलेलो. त्या उपरांत 500 रुपया उपरांत आमी ते 2,000ची स्कीम पावयली. म्हणून परत एकदां अश्यो केंद्रांतल्यो योजना आसतल्यो, राज्यांतल्यो योजना आसतल्यो, आपूण मंडळ अध्यक्ष जालो आनी कोणूय एक सुद्दां मनीस दुर्लक्षीत उरूंक ना. एक सुद्दां मनीस खंयच्याच ज्यो रुटीन योजना पासून आपल्या मंडळात तो मेळनासतर उरूंक ना आसतलो. अशा पद्दतीन म्हणजे आपूण काम करतलो जेणे करून त्यो सगळ्या पर्यंत पावच्यो हाज्या खातीर आपूण काम करतलो. म्हणून जर मंडळाच्या अध्यक्षान काम केलें जाल्यार आमी खऱ्या अर्थात अंत्योदयाचें तत्व माननीय मोदीजी जे म्हणटा आमी सर्वसमावेशक सगळ्या पर्यंत पावचे हाच्या खातीर सातत्यान आमचे सगळ्यांचें काम आसतलें. आमकां पार्टीक अपेक्षा आसा की आमी सदोदीत सगळ्या पर्यंत पावचे म्हणून. मतदारसंघात आसलेलें आमदाराचें कार्यालय हे आमी पार्टीचें कार्यालय आसल्या कारणान त्या सगळ्या बऱ्या कामा खातीर ताचो खूब बरो उपयोग हो आमी करपाक शकतले. ज्या मतदारसंघात आमचें कार्यालय नासत ओके आमचो माजी आमदार आसत किंवा प्रदेश अध्यक्ष आसत हेका सांगून तें कार्यालय परत एकदा कशा पद्दतीन नव्यान सुरू करप लोकां खातीर इट इज एन आमी पॉयंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा ऑफिस पार्टीचें कार्यालय हे परत एकदा पुनर्जिवीत करप आनी नेटान काम सुरू करप ही जबाबदारी तशी मंडळ अध्यक्षाची आसा. ज्या जाग्यार आमचो आमदार आसा तो सीट तर आमी निवडून हाडटलेच, पण ज्या जाग्यार आमचो आमदार ना थंयसर आतां पासून कितें स्ट्रॅटजी करपाक जाय ताची तयारी सगळ्या मंडळ अध्यक्षांनी आतां पासून तेजी तयारी सुरू करपाक जाय. आमी जशें म्हणटा की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आनी सबका प्रयास त्याच धर्तीचेर आमकां खंयसरूच जातीभेद आनी धर्मभेद न दवरता सगळ्यां कडेन वचप हें आमचें काम आसा. एकूय घर सुटचें न्ही. सगळ्यां कडेन आमी सातत्यात संपर्क दवरचो आनी भारतीय जनता पार्टी तेंच्या पर्यंत पावोवची हें काम प्रमुख जबाबदारी म्हणून आमी सगळ्या अध्यक्षांनी करची अशें म्हाका दिसता. कारण तुमी सगळे जाण तशें खूब वर्सां भारतीय जनता पार्टीचें काम कंटिन्युअसली करता. तुमच्या खातीर हें नवीन काम न्ही, फक्त जबाबदारी नवीन आसा. हांव परत एकदां सांगता कारण ही जबाबदारी नवीन आसा आनी दिल्ली जबाबदारी आपल्याचेर आपूण कितली बऱ्या रितीन पार पाडटलो किंवा आपलो टेन्युअर कितल्या बऱ्या पद्दतीन आपूण तेजो पार्टीक फायदो करून दितलो त्या मतदारसंघात ही जबाबदारी जर आमी योग्य रित्या पेलली जाल्यार म्हाका दिसता पार्टीन सदोदीत प्रत्येकाचो विचार वेगवेगळ्या पदा खातीर वेगवेगळे फावटी केल्लो आसा. म्हणून म्हाजे तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की तुमचो परफॉर्मन्स हो तुमच्या कामाच्या रुपांत तुमी दाखोवचो. आमी सदोदीत पळयता की ज्या कंपनीत आमी कामाक आसता थंयसर आमचो ऑडिट रिपोर्ट आमी दिता किंवा थंयसर आमी आमचो परफॉर्मन्स कार्ड आमचें आसता. बट हो परफॉर्मन्स कार्ड तो सीट निवडून येवप किंवा पार्टी ज्या बुथाचेर कमी आसली तो बूथ परत एकदां म्हणजे बूथ जिखप होच आमचो खरो परफॉर्मन्स आसा. म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक परत तुमच्या सगळ्या जाणां कडेन मागता तुमचो चड वेळ घेवचो ना. बट एक गजाल कारण आमी सगळे जाण निवडून आयल्या उपरांत प्रत्येक फावटी म्हणजे अरुण सिंगच्या हस्ते म्हज्या हस्ते अध्यक्षांच्या हस्ते सगळ्यांचे फेलिसिटेशन जाले, सगळ्यांच्या बरोबर फोटोग्राफूय जालो. बट खऱ्या अर्थात म्हणजे कामाची सुरवात ही आयज पासूनच जाल्या, फाल्यां न्ही. म्हणून म्हाका दिसता की फाल्यां हें केन्ना परत येयना. हय म्हज्या कामाची सुरवात हांव आयच्यानूच करतलो अशा पद्दतीन जर सुरवात केली जाल्यार आमकां खूब बरे रिजल्ट्स हे 2027च्या निवडणुकेक मेळटले. बरें आसत वायट आसत आमी सगळ्या जाणांनी भायर उलोवच्या पेक्षा आमी सगळ्या जाणांनी ते पार्टी कडेन उलोवचें. आमकां बरेचशे फावटी आमकां ज्यो गजाली सांगन दिसता त्यो पार्टीक सांगच्यो. आयज जनरल सेक्रेटरी अध्यक्ष हांव जेका कोणाक सांगत दिसता ताका सांगच्यो म्हणजे जेणे करून आमकां पार्टी ग्रो करपाक डे बाय डे बरें पडटलें. हांव परत चड न वेळ घेता तुमचे सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता आनी कामा खातीर तुमकां खूब खूब शुभेच्छा दिता. इतकेंच सांगता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता. भारत माता की
भारतीय जनता पार्टीचा दोन्ही हात वेर करून भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अब की बार फिर एक बार देव बरे करू तुझं. फुडली सुवातेर आमचे 2 मतदारसंघातले बिचोली डॉक्टर कस्तूप पाटणेकर यांका विश्वास गावकऱ्याकडे विनंती करतात यांचे माचेर येवच्यान त्यांचो सत्कार आणि घेवचो. विश्वास आदले अध्यक्ष हे बिचोली मतदारसंघाचे अध्यक्ष डॉक्टर कस्तूप पाटणेकर. मोठ्यान ताळे जाऊ दे त्यांचे खातीर.